मिथुन राशीच्या मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुम्ही सुद्धा मिथुन राशीचे असाल तर पुढील आठवडा तुमच्या आयुष्यात असा बदल घडवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रात्री अपरात्री रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे पदर पसरून मागितलेत, आज त्या सगळ्यांचे उत्तर घेऊन येणारा हा काळ आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा वाईट दिवस ठरणार आहे, की तुम्हाला एका भयंकर संकटाच्या खाईत ढकलणार. कारण ऑगस्ट महिन्यात पवित्र श्रावण महिना सुरू होत असून तब्बल 300 वर्षांनंतर बुध आणि महादेवाच्या कृपेने अत्यंत दुर्मिळ व शक्तिशाली राजयोग तुमच्या राशीत सक्रिय झाला आहे. तुमच्या अगदी जवळ राहणारी, रोज तुमच्या सोबत हसणारी, बोलणारी एक स्त्री तुमच्या पाठीमागे असा काही खेळ खेळते जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही स्त्री साक्षात महालक्ष्मीचा अवतार बनून तुम्हाला श्रीमंत बनवणार, की तुमच्या सगळ्या सुखांची राख रांगोळी करणार, जिच्या एका चुकीमुळे तुमचे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आता कोण आहे ती स्त्री आणि तिच्या नावाचे पहिले अक्षर काय आहे? पण एक महत्त्वाचा इशारा देखील आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही 2च मिनिटे बघून बंद केला किंवा अर्ध्यावर सोडून निघून गेलात तर आयुष्यात कधीही भरून न निघणारे भयंकर नुकसान तुमचेच होईल. कारण पुढील आठवडा मिथुन राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक देणार आहे. चला, भगवान भोलेनाथांचे नाव घ्या आणि जाणून घ्या त्या स्त्रीचे आणि तुमच्या नशिबाचे गूढ रहस्य. पण लक्षात ठेवा, शेवटी मी एक असा महाउपाय सांगणार आहे जो न ऐकल्यास ही संपूर्ण भविष्यवाणी तुमच्यावर उलटून पडू शकते. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, मन शांत ठेवा आणि एक एक शब्द लक्ष देऊन ऐका. मिथुन राशीच्या लोकांनो, ऑगस्ट महिना सुरू झालाय आणि काही दिवसात पवित्र श्रावणाची चाहूल लागेल. येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहांची ही चक्रावून टाकणारी आणि धडकी भरवणारी हालचाल तब्बल 300 वर्षांनंतर घडत असून तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि साक्षात महादेव शिवशंकराच्या विशेष आशीर्वादाने एक प्रचंड शक्तिशाली काळ सुरू होत आहे. येणाऱ्या अवघ्या काही दिवसात तुमच्या आसपासच्या वातावरणात एक विचित्र गूढ शांतता पसरेल. काहीतरी अघटित घडणार आहे किंवा तुमच्या नशिबाचे चक्र अचानक पूर्ण 360 अंशात फिरणार आहे. याची स्पष्ट चाहूल तुम्हाला अगदी पहिल्या काही दिवसांतच लागायला सुरुवात होईल. या येणाऱ्या काही दिवसात तुमच्या रोजच्या आयुष्यात अचानक अशा काही घटना, हादरवून सोडणाऱ्या घडामोडी देखील घडतील ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्या कामांची तुम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षापासून वाट पाहत होतात, ज्या कामाची आणि पैशांच्या प्रकरणे कायमची अडून पडली होती, त्याबाबत अचानक एक अत्यंत धक्कादायक बातमी तुमच्या कानावर पडेल. एवढेच नाही तर ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला त्या तुमच्या अगदी जवळच्या माणसांचा खरा, विषारी आणि भीषण चेहरा याच येणाऱ्या दिवसात तुमच्यासमोर उघडा पडेल. श्रावण आरंभालाच महादेवाने कर्माचा हिशोब चुकता करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांनी आजवर तुम्हाला छळले किंवा तुमचा वापर केला त्यांचा विनाश काळ जवळ आल्याची जाणीव त्यांना लवकरच होणार आहे. पण मिथुन राशीच्या लोकांनो, इथेच सर्वात मोठा धोका दडलेला आहे. येणारे हे काही दिवस जितके तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात, तितकेच ते एका लहानशा चुकीमुळे तुम्हाला भयंकर संकटाच्या दरीत ढकलण्यासही कारणीभूत ठरू शकतात. या काळात ग्रह आणि नशीब तुमची तीव्र परीक्षा घेणार आहे. तुमच्या संयमाचा अंत पाहिला जाईल आणि तुमच्या मनात भीती, शंका आणि अस्वस्थता निर्माण केली जाईल. जर तुम्ही या येणाऱ्या दिवसात घाबरलात किंवा घाई गडबडीत एखादा चुकीचा निर्णय घेतला तर हा हातात आलेला सुवर्णकाळ तुमच्यापासून कायमचा निसटून जाईल. म्हणूनच या दिवसात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे अत्यंत सतर्कतेने आणि सावधगिरीने पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तर मिथुन राशीच्या जातकांनो, ऑगस्टचा हा दुसरा कठीण आठवडा संपताच ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ वळण घेणार आहे. ज्या त्रासातून आणि मानसिक ताणातून तुम्ही जात होतात तो काळ आता मागे पडणार आहे. पहिला आठवडा सरल्यानंतर तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या धडकणार आहेत, ज्या ऐकून तुमचे मन आनंदाने भरून येईल. आता पहिल्या आनंदाची बातमी आहे, अडून बसलेला पैसा आणि आर्थिक तिढा सुटणार. पहिल्या आठवड्यानंतरची पहिली मोठी बातमी तुमच्या पैशांशी जोडलेली असेल. कित्येक महिन्यांपासून अडून बसलेला तुमचा हक्काचा पैसा किंवा उधारी अचानक तुमच्या हातात येईल. ज्या कर्जाच्या चिंतेने तुम्हाला रात्री झोप येत नव्हती,
त्यातून मुक्त होण्याचा नवीन मार्ग श्रावणात महादेवाच्या कृपेने मोकळा होईल. बुद्धिचातुर्याने कामात मोठा विजय आणि नवीन संधी. आता दुसरी मोठी आनंदाची बातमी तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातून येईल. जर तुम्ही नोकरीत असाल तर नवीन पद किंवा मोठा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला अडकून पडलेली मोठी डील अचानक फायनल झाल्याचा निरोप मिळेल. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध जे काही कट कारस्थानं रचले होते ते सगळे उघडे पडून तुमचा विजय होईल. नंबर 3 आहे कौटुंबिक संकटाचा अंत आणि आरोग्य लाभ. तिसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित असेल. घरातील आजारपण, मानसिक तणाव किंवा वारंवार होणारी भांडण-तंटे अचानक संपून घरात पुन्हा एकदा शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पण मिथुन राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, या तीनही आनंदाच्या बातम्या तुम्हाला तेव्हाच उपभोगता येतील जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीमागे होणाऱ्या विश्वासघातापासून सावध राहाल. तुमच्याच नात्यातील किंवा मित्रांमधील काही लोक या आनंदावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करतील. म्हणून या बातम्या कानावर पडताच अतिउत्साहात कोणासमोरही आपल्या गुप्त गोष्टी सांगू नका. आता भाग क्रमांक 3, साक्षात महालक्ष्मीच्या रूपातील ती गूढ स्त्री आणि नशिबाचा चमत्कार. विश्वासघाताच्या त्या भीषण धक्क्याने तुम्ही आतून तुटलेले असतानाच या सर्व अंधारात एक चमत्कार घडणार आहे. जेव्हा जग तुमच्या विरोधात उभे राहील आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक तुम्हाला सोडून जातील, तेव्हा तुमच्या आयुष्यात एका गूढ स्त्रीचा प्रवेश होईल. ही स्त्री कोणतीही साधारण व्यक्ती नसून तुमच्यावर ओढवलेल्या भयंकर संकटामधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी नशिबाने पाठवलेली एक संरक्षण ढाल आहे. साक्षात महालक्ष्मीचे रूप असलेली ही स्त्री तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच आजवर तुम्हाला रडवणारे तुमचे नशीब अचानक तुमचे सोने करू लागेल. ही स्त्री बुध आणि गुरुग्रहाचा अत्यंत शक्तिशाली व शुभ प्रभाव आहे. तिच्यामध्ये एक अशी अद्भुत सकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा, काळ्या नजरेचा आणि मानसिक चिंतांचा क्षणात नाश करेल. तिचे पाऊल तुमच्या आयुष्यात पडताच कित्येक वर्षापासून अडून राहिलेली कामे चुटक्यांमध्ये पूर्ण होऊ लागतील. व्यापारातील तोटा अचानक मोठ्या फायद्यात बदलेल. मकर किंवा सिंह राशीप्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांसाठी ही स्त्री एखादे परके नाव नसून ती तुमच्या आसपासच कुठेतरी राहते. पण तुमच्या शंकास्पद आणि जास्त विचार करण्याच्या स्वभावामुळे तुम्ही अजूनही तिला ओळखू शकलेला नाहीत. ही तीच स्त्री आहे जी स्वतःच्या सुखाचा त्याग करून कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहील. तिच्या येण्याने तुमच्या घरात गमावलेली सुखशांती आणि समृद्धी परत येईल. पण सावधान, जर तुम्ही या स्त्रीकडे दुर्लक्ष केले तर हा सुवर्णकाळ हातातून निसटून जाईल. आता गूढ स्त्रीची गुपित ओळख आणि श्रावण महिन्यातील महाउपाय. हा साक्षात महालक्ष्मीचे रूप असलेली गूढ स्त्री नेमकी कोण आहे आणि तिला कसे ओळखायचे? या स्त्रीची पहिली शारीरिक ओळख म्हणजे तिचे कपाळ थोडे रुंद असेल, डोळे सुटसुटीत व चमकदार असतील आणि तिचे बोलणे अत्यंत स्पष्ट व कडू वाटणारे पण तुमच्या भल्याचे असेल. जी स्त्री तुमच्या चांगल्या काळात फारशी दिसली नाही पण तुमच्या अत्यंत वाईट आणि हताश परिस्थितीत कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्या पाठीशी उभी राहिली, तीच ही भाग्याची स्त्री आहे. तिच्या पहिल्या नावाचे अक्षर मुख्यत्वे स किंवा अ या अक्षरावरून सुरू होते. ही स्त्री तुमची आई, बहीण, पत्नी किंवा एखादी खरी मैत्रीण देखील असू शकते. तिचा योग्य मान सन्मान करणे तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत गरजेचे आहे. ऑगस्ट महिन्यात सुरू होणारा पवित्र श्रावण महिना आणि हा 300 वर्षांनंतर आलेला सुवर्णकाळ हातातून निसटू नये म्हणून तुम्हाला या काही कडक नियम पाळावे लागतील. सर्वात आधी या संपूर्ण महिन्यात तुमची कोणतीही गुप्त योजना किंवा कमाई कोणासमोरही उघड करू नका. तुमचे यश गुप्त ठेवणे हाच या काळातील सर्वात मोठा मंत्र आहे. याशिवाय श्रावणाच्या दर सोमवारी महादेवाला पांढरे चंदन, अक्षता आणि जलाचा अभिषेक नक्की करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. रोज संध्याकाळी घरात कापूर आणि काळी मिळी एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. यामुळे वाईट नजर आणि नकारात्मकता क्षणात नष्ट होईल. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपले असून महादेव स्वतः तुमचे नशीब बदलायला आले आहेत. जर तुम्हाला महादेवावर आणि तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मिथुन राशीच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्यांचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत आणि खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.